पहिल्या सिनेमांमुळे एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तयार झाली होती. नटरंग होता, बालगंधर्व होता, बालक होता. पण त्यासोबत ना कुठेतरी मनात असं खूप होतं, की माझा जो मूळ स्वभाव आहे ना, तो काय मस्ती, मस्करी, धमाल असं करण्याचा होता. जो या तिन्ही सिनेमात त्या पद्धतीने उतरला नव्हता. म्हणजे मला वाटतं फक्त बालकमध्ये तो कुठेतरी असा डोकावला होता, की अरे हा खूप मस्ती आहे. पण समहाऊ ना असं सगळ्यांना असं वाटत होतं हा खूप गंभीर दिग्दर्शक आहे आणि असं विचारांचे सिनेमे येऊन येतो बॅक टू बॅक. आणि त्यामुळे मला असं कुठेतरी वाटत होतं, की आपण जे जगलोय, आपलं आपलं जे लहानपण ज्या पेंडलेकरवाडीमध्ये प्रभादेवीला गेलंय किंवा त्यानंतर आदर्श नगर जे कोळीवाड्याच्या वळीच्या अगदी बाजूला आहे, तिथे गेले आहे. तिथले पाहिलेली माणसं, मग तिथे डोंबिवलीमध्ये आजूबाजूला पाहिलेली माणसं आणि त्याच्यामध्ये म्हणजे अव्यक्त जो असतो ना, म्हणजे न सांगता एक आम्ही आम्ही थोडे वरचे, तुम्ही थोडे खालचे, या लेवलचं एक ना मी पाहिलं तर जे अव्यक्त होतं. असं कोणी मला सांगायचं नाही. पण ते लक्षात यायचं, की हा पेपरवाला आहे आणि हे लिटिल एज्युकेटेड लोकं आहेत. मग त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा हा रिक्षावाला आहे, हा रिक्षा चालवतो किंवा मग मग हा मुलगा कॉलेजला जातो, हा मुलगा रिक्षा चालवतो. त्याच्यामध्ये असलेला एक भेदभाव जो असायचा आणि जो जाणवायचा प्रकर्षाने जाणवायचा. आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये आल्यावर ना सडनली मला असं वाटायला लागलं नटवरनंतर, बालगंधर्वनंतर जे काही एक मान-सन्मान मिळत गेले, शाली असे शिफर देत गेले, तर मला वाटतं आपलं मूळ कुठे आहे? आपलं मूळ तिथे कुठेतरी आहे. अजून ते पेडणेकरवाडीमध्ये किंवा आदर्शनगरमध्ये किंवा डोंबिवलीमध्ये सदानंद नगर म्हणून आम्ही तिथे राहायचो. तिथे अजून कुठेतरी आहे. आणि मग असं वाटतं की ह्यांची गोष्ट सांगितलं तर काय होईल? आणि असं करता करता एक दिवस ना मी कधी वेगळं शूट करत होतो. कुठेतरी कॅम्पेन ॲड कॅम्पेन चालू होतं. तेजस नेरुरकर आणि आम्ही शूट करत होतो. तर त्याला म्हटलं, "एक काम कर ना, दगड घेऊन ये ना खालून." तो म्हणतो, "कुठून दगड?" मी त्याच्या माहीमला राहतो, माटुंग्याला राहतो तेजस नेरुरकर. म्हणजे दगड कशाला हवा आहे? म्हणलं, "एक घेऊन ये ना." एक दगड आणला आणि एक एक फुल प्रोजेक्टचं फुल माझ्याकडे होतं असं. तर आम्ही ना ते ठेवलं असं. तर मला हा फोटो काढ बघू. त्यांनी फोटो काढला. आणि दॅट वॉज द फर्स्ट टाईम आय अनाउन्स द फिल्म की एक लव्ह स्टोरी दगड आणि प्राजक्ताचं फुल. त्याची लव्ह आणि हे मला वाटतं टाइमपास रिलीजच्या एक दीड वर्ष आधी जे बालकच्या दरम्यान रिलीज केलेलं एक असंच टाकलं होतं की माय नेक्स्ट फिल्म. आणि त्याच्यावरती मग काम सुरू झालं. त्याच्यावरती मग वन लाईन होती की बेसिकली मी स्वतःचा पेपर टाकायचो. ते 3 वर्ष खतरनाक होते एकदम. म्हणजे जे माझे अत्यंत जवळचे मित्र होते ते सुद्धा मला ओळख दाखवण्याचे झाले, की हा पेपरवाला आहे. ते एक पेपरवाला नावाचं एक पडतं बघ आपल्या हा पेपरवाला आहे, हा पेपरवाला. पेपर टाक्या म्हणायचं आमच्याकडे, मला अजून आठवतं. हा पेपर टाक्या, पेपर टाक्या. तर त्यामुळे ना जी माणसं ज्या पद्धतीने आपल्याशी वागायची किंवा आजूबाजूची मंडळी ज्या पद्धतीने आपल्याकडे पाहायची आणि प्लस आपले मित्र आपल्यासोबत ज्या पद्धतीने आपल्यासोबत थट्ट असायचे, तर ते कुठेतरी मनामध्ये होतं. आणि मग लिहिणार कोण? हा एक मोठा प्रश्न मनामध्ये होता, की ती लँग्वेज, ती भाषा आणि तो खोडकरपणा असणारा कोण? तर त्यावेळी मला वाटतं प्रियदर्शन ना फुबाय करत खूप होता. आहे. आणि प्रियदर्शन हेमंत ढोमे या दोघांची एक ना खतरनाक, म्हणजे मला वाटतं विराट कोहली आणि ते दुसरा आपला हा कॅप्टन आपला, ते दोघे ना असे बॅटिंग करायचे ना ओपनिंगला, तसे हे दोघे बॅटिंग करायचे. आणि त्या दोघांचं मला वाटतं फायनलचं स्किट वाघाचं होतं, जे मी बऱ्याच ठिकाणी बोललोय. ते स्किट ह्युमरस होतं, कॉमेडी होतं, त्याच्यामध्ये दोघांचा अप्रतिम परफॉर्मन्स होता. पण त्याच्या एंडला ना जे दोघे जे सांगून जायचे ना, जे प्रचंड इंटरेस्टिंग होतं आणि आपल्याला जागं करणारं होतं. त्यावेळी वाटलं की यार, दर्शनने जर लिहिलं तर किती मजा येईल. मग दर्शनला अप्रोच झालो, दर्शन भेटला. त्याला ती कल्पना आवडली, अरे मजा येईल. म्हणजे एक म्हणजे काडीपेटी, माचीस आणि मेणबत्ती यांचं प्रेम झालं तर काय होईल? दगड आणि फुल ह्यांचं प्रेम झालं तर काय होईल? तर ह्या एका विचित्र कल्पनेनं आम्ही सुरू केलं होतं. आणि सरप्राईजली त्या काळापर्यंत म्हणजे 2013 पर्यंत मराठीमध्ये एक व्यावसायिक सिनेमा मोठा माउंट केलेला 13-14 वर्षांच्या मुलाची लव्ह स्टोरी, म्हणजे प्रॉपर लव्ह स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये विलन आहे, ज्याच्यामध्ये हिरो आहे, ज्याच्यामध्ये विलनची आजूबाजूची माणसं आहेत, मित्रमंडळी, हा झाला नव्हता. त्यामुळे एक मला वाटतं एक धाडसी पाऊल होतं. आणि मग जेव्हा दर्शन आला त्याच्यामध्ये, तर त्या धाडसाबरोबर त्याच्यामध्ये असे काही जबरदस्त संवाद यायला लागले. त्याच्यामध्ये अशा गमती-जमती यायला लागल्या आणि मग हळू तो सिनेमा फुलायला लागला. आणि तो सिनेमा म्हणजे दर्शन तर आला. पप्याला पाहिलं होतं मी आणि बालकपण त्याने सांडपाडा सीन जो केला होता याने, एक अतिशय इनोसंट जगाची अत्यंत पर्वा न ही म्हणजे खरं नव्हतं. काही पप्या होता, काही किंवा बालकपणाची सगळीच मुलं होती. म्हणजे आता हास्य जत्रेमध्ये आपला हा कोण आहे दादाचा अमोल पालेकर, ओंकार तर कायम आजारीच असायचा त्यावेळी. मनमीत होता काही त्यावेळी. म्हणजे आणि इव्हन जी बालकची गँग होती ना, त्याच्यामध्ये पप्याचा असतो ना, पप्या खूप इनोसंट होता. आणि त्याचा सांडपाडा सीनमध्ये वगैरे त्यात दगडू दिसायला लागला होता. म्हणजे इमॅजिन करा, प्रोसेस आधी सुरू झाली होती आमची. म्हणजे माझ्या दर्शनची मिटिंग व्हायला लागला तर दगडू तिथे पेपरवर हळूहळू यायला लागला होता तिकडे. आणि बालकपणाचा अनुभव होता, तिथपर्यंत कास्टिंग झालं नव्हतं.
पण तो एकसारखा जे म्हणतो ना आपण, तो समोर तो एकसारखा तो बालक मधला विषू येत होता एकसारखा, की हाच आहे ऍक्च्युली, का आपण लांब जायचं कुठे, हाच आहे तो. तर असं करता करता मग पप्या आला. केतकीचं मी शाळा सिनेमा पाहिला होता, आणि शाळामध्ये मला आठवत तिथे पहिला प्रोमो होता, त्याची ती पहिली फ्रेम होती, जेव्हा तो मुलगा ती वळून बघेल का ह्या आणि असं ती अशी वळते केतकी त्या मुलाकडे बघायला. म्हटलं अरे यापेक्षा प्राजक्ताचं फुल दुसरं असू शकत. दगडू भेटला, दगड म्हणजे ते जे जे मनामध्ये आपण कुठे सुरुवात होते म्हणा, एक ते छोटंसं एक दगड आणि एक फुल, मी त्यांना शोधत होतो. ते दोघे काय बोलणार हे दर्शन घेऊन आला, आणि ते दोघे कोण आहेत हे या दोघांच्या रूपातनं माझ्या आजूबाजूच मला मिळाले, आणि अशा पद्धतीने हे सगळं प्रोसेस सुरू झाली. निश्चित. मी दर्शन जसं रवी जसं म्हणाल तसं की संवादाची पेरणी, त्या संवादानेच आधी लोकांना म्हणजे काय म्हणतात, तो क्लिक होणं असतं ना, की इसमें कुछ बात है यार, म्हणजे आई बाबा साईबाबाची शपथ, म्हणजे काय कुठून. नाही म्हणजे मी इंटर कॉलेजिएट करत होतो. मग मी कोल्हापूरून जेव्हा मुंबईत आलो, मला खरं तरी मुंबईची भाषा, कोळीवाडा, साधारणतः मुंबईत काय पद्धतीचं मराठी बोललं जात होतं याची मला काही कल्पना नव्हती. तू कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरचा. सो मी जेव्हा 11वीत कोल्हापूरून मुंबईत आलो, तेव्हा माझ्या आसपास, कारण मी ना आर्ट्सला होतो, ना कॉमर्सला होतो, ना सायन्सला होतो, मी अशा एका वाटीतून आलो होतो जिथनं कोणीच जात नाही, अशा मी वेगळ्याच वाटीतून आलो. म्हणजे मी 10वी फेल झालो होतो, माझ्याकडे डबल सर्टिफिकेट होतं, तरीही मला रुपारेललाच ऍडमिशन पाहिजे होती, कारण माझ्या मित्रांनी सांगितलं की रुपारेलला नाटक चांगलं होतं, आणि माझ्या एका मित्रा थ्रू माझी ऍडमिशन झाली. पण ते जर मी आता सांगितलं तर एपिसोड बंद पडेल, ते नको. तर मी MCVC नावाच्या एका कोर्सला जॉईन झालो, जिकडे मिक्सर रिपेअर करणे, रेडिओ बनवणे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल अशी ती विंग होती. आणि आमच्या सरांनी असं सांगितलं होतं की तू 11वी 12वी हे कर, मी तुला FY ला ऍडमिशन देतो, आणि ती त्यांनी दिलीच खरंच, म्हणजे त्यात काही. पण तिथे जे माझे मित्र झाले, लालबाग, परळ, शिवडी, लोअर परळ, दादर, आसपास माटुंगा इकडे, आणि ते मी तर अगदी नवीन होतो मुंबईत. सो माझं त्यांच्याकडे ते जे त्यांचा जो डायलॉग व्हायचा एकमेकांमध्ये, सो इनहेरंटली मला ते सगळं बाहेरून बघता आलं. मी त्यांच्यातलं नव्हतो. मी थोडंसं रवी वाढला तिथे वरळी आणि इकडे आणि डोंबिवलीत, तो इनर व्ह्यूने बघत होता, मी कदाचित या सगळ्याकडे फार आउटर व्ह्यूने बघत होतो. आणि मग आता माझा एक प्रसाद राजे शिर्के नावाचा मित्र आहे, त्याला आम्ही भोंग्या म्हणतो, तर तो ह्या डिस्टन्सवर असताना सुद्धा प्रचंड मोठ्याने बोलायचा. म्हणजे काय म्हणतो, आणि मग असं व्हायचं की हळू बोल, एवढं खिंचायची काय गरज आहे. किंवा माझा एक मित्र आहे अतुल केरकर नावाचा, त्याला जर अशी एक गोष्ट सांगितली की अरे इथे ना असं असं काहीतरी घडलं, तर तो चल किंवा होय किंवा तो हल असं म्हणायचं, हल असं म्हणायचं. सो त्यांची भाषा हळूहळू मला फार मजेदार वाटू लागली. मी काय टाइमपाससाठी ते नव्हतं, मी ते सगळं अनुभवत होतो, मला ते अप्लाय करता आलं सगळं टाइमपासमध्ये. आणि युजली काय होतं, युजली एक कुठल्याही सिनेमा, एस्पेशली स्क्रीन प्ले डायलॉग लिहिताना त्या सिनेमाचा रायटिंग फॉर्म सापडणं फार गरजेचं असतं. सो मला असं वाटतं टाइमपासचा रायटिंग फॉर्म ही त्यांची कॅरेक्टर्स आणि त्यांचं यमक हे होतं. म्हणजे चला हवा येऊ द्या त्याचा शो झाला, नया है वह त्याचा रुबाईपूचा शो झाला. सो प्राजू पतली आत्ता यायला भेटलं तरी प्राजू पतली काजू पतली भेटतात, आई बाबा आणि साईबाबाची शपथ आपण आहे. सो हे जे काय डायलॉग आहेत ना, कारण मी हे ऐकलेलं आहे आमच्या कॉलेजमध्ये, म्हणजे रुपारेल कॉलेजमध्ये एका पिऊनने एका मुलाला अडवलं होतं आणि त्याला विचारलं होतं तू कोण आहे, त्याच्यावर तो म्हणाला होता आपण आहे. अरे आपण आहे म्हणजे कोण आहे, कोण आहे आपण म्हणजे कोण. तर असं काय काय भाषा तिकडे सापडत जाते. किंवा एक बालभारती किंवा कोंबडा किंवा अशा पद्धतीची मलेरिया. पूर्वी काय होतं, आता आपण ते बॉडी शेमिंग आणि रोस्ट आणि असं सगळं म्हणतो, पण पूर्वी माणसं सर्रास असं बोलायची आणि त्याचा वापर या सगळ्या रायटिंग मध्ये मेजरली झाला.